वलिया गेम स्टार्ट होते. पंचांचा ग्रीन सिग्नल. येस गणपती बाप्पा मोरया. चला पहिला चेंडू 8:02 ते फेकला जातोय. गोलंदाज आहे प्रथम करत. यस आता मात्र रोशन पाटील उर्फ बाला. यस इथे मात्र पहिला चेंडू वेगावरती स्वार होऊन फेकलेला चेंडू आहे. निर्धाव येतोय. डॉट चेंडूची सांगता पाहायला मिळते. पुन्हा एकदा खिडूकपाडा एंड कडून हा चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. यस इथे मात्र फॉलो थ्रो मध्ये जवळून मात्र चेंडू ट्रॅव्हल झालाय. ऑन साईडला प्रणव चेंडूवरती येतोय. तोपर्यंत मात्र एक सिंगल आली आहे. सिंगलने मात्र इथे सुरुवात झाली आहे ती चिंचपाडा संघाची. वैयक्तिक आपलं खातं ओपन होतोय ते बालाचं एका धावेने. चांगली मॅच होईल यात शंका नाही आहे. किमान 5 षटकांमध्ये 50 ते 55 पर्यंत पोहोचणं देखील गरजेचं असेल. या मनसुबेने प्रयत्न करावे लागतील. कव्हरचा अप्रतिम प्रयत्न आहे परंतु डीप मध्ये क्षेत्ररक्षक आलाय चेंडूवरती. काय इथे प्रयत्न होते मिळते. एका बाजूला सतीश मिसाल आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय तो रोशन पाटील बाला. प्रथम घराचा हा चेंडू आहे. चेंडू हवेमध्ये आहे. झेलवरती मात्र विक्रम आलाय आणि इथे मात्र सुंदर झेल टिपलाय आणि पहिला विकेट मात्र तंबूच्या आशी आला. ठीक आहे. क्या बात आहे. गणपती बाप्पा मोरया. नक्कीच गणपती बाप्पाचं नामस्मरण इथं केलं जाते डीजेच्या माध्यमातून. काल मागे गणपतीचं आगमन, आज मात्र नक्कीच विसर्जन. तर सर्वांना शुभेच्छा असतील. आणि इथे मात्र चांगलं संगीत दिलंय कारण गोलंदाज देखील प्रथम या नावाने आहे. पहिला षटक इथे फेकण्यासाठी आलाय. जयदुर्गा रुंजन संघाच्या माध्यमातून पहिली विकेट मात्र इथे प्राप्त केली जाते. धावफलकावरती धावा आहे. त्या 3 धावा आपल्याला पाहायला मिळतात. एक गडी तंबूच्या अष्ट्याला आपल्याला पाहायला मिळते. इथे मात्र दिनेश गायकवाडचा हा प्रयत्न जबरदस्त. डीप कव्हर मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. आलाय चेंडू सीमारेषा पलीकडे. चौकार दिनेशच्या बॅटमधून. महाराजांना देखील या स्पर्धेच्या माध्यमातून मानाचा मुजरा करून मात्र नक्कीच इथे मात्र शुभारंभ केलाय दिनेश गायकवाडने पहिल्या आल्या चेंडूवरती चौकार ठोकून. हो इथे मात्र कव्हर पॉइंटच्या वरतून खेळलाय. जबरदस्त फटका आहे. चेंडू नाही थांबणार. चेंडू गेलाय सीमारेषा पलीकडे. बॅक टू बॅक दुसरा चौकार. तर इथे मात्र पहिल्या षटकानंतर 11 धावा धावफलकावरती. 4 एक्के आपल्याला या स्क्रीनवरती पाहायला मिळतात. नक्कीच कारण 11 धावा आहेत, 1 विकेट 1 ओव्हर. कधी कधी हे समीकरण फार कमी पाहायला मिळतं पण इथे मात्र नक्कीच मस्त. 11 धावा. दिनेश गायकवाड 2 चेंडूमध्ये 8 ची किली साकारतोय. दुसऱ्या बाजूला रोशन पाटील 2 चेंडूमध्ये 1 ची किली साकारतोय आणि 1 विकेट मात्र प्रथमला मिळाली या षटकामध्ये. गोलंदाज झालाय तो मात्र प्रणव पाटील. हा नक्कीच 4 वेळा हा समीकरण आलाय. सुधीर आगलावे असल्यानंतर विशेष नाहीये. आणि दुसऱ्या बाजूला आमचे नितेश पाटील, नितेश भोईर एक चांगले स्कोरर आहेत. रायगड असोसिएशनचे सदस्य देखील आहेत. मस्त स्कोरिंग त्यांच्या माध्यमातून देखील आम्ही नेहमीच पाहत असतो. आणि इथे मात्र चांगला सहकार्य नवजीवनचा देखील आपल्याला मिळतंय. इथे मात्र प्रणव पाटीलचा पहिला चेंडू चांगला डॉट आलाय. फलंदाज बाला आहे.
हे सोडून देण्याचा प्रयत्न इथे मात्र मिस झालाय. शॉर्ट थर्डमॅनचा क्षेत्ररक्षक धावतोय, चेंडू अडकवण्याचा प्रयत्न, पायाने मात्र चेंडू अडकवला गेलाय. यस, इट्स अ 2 रन. 2 धावा येतील. बाईच्या स्वरूपामध्ये ह्या धावा आहे. 2 धावेने मात्र धाव संख्या आता जाऊन पोहोचले 13 वरती. यस, जवळून चेंडू मात्र ट्रॅव्हल झालाय. 13 धावा धावफलकावरती. शॉट ऑफ लाईन, यस, फिक केलाय. चेंडू जाईल स्क्वेअर लेगच्या वरतून, आलाय बालाच्या बॅट मधून दमदार षटकार. इथे मात्र जबरदस्त फटका आहे बालाचा. षटकाराने मात्र नक्कीच इथे धावसंख्येला आकार दिला जातोय. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती तब्बल 19 वरती. प्रणव पाटील पुन्हा एकदा एटम ओव्हर द विकेटने हा मारा, मात्र चेंडू जास्त बाहेर निघतोय. या पंच बोलतायत अवंतरचा इशारा नक्कीच आलाय आणि अवंतरच्या स्वरूपामध्ये एक धाव आहे. एका धावेने मात्र धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती तब्बल 20 वरती. चांगले धावसंख्येकडे वाटचाल मात्र नक्कीच करतोय तो हा संघ. कालचे सामने पाहायला गेले तर जास्त सामने मात्र प्रथम फलंदाजी करत असताना संघ जिंकलेला आहे आणि जास्तीत जास्त टॉस जिंकल्यानंतर बऱ्याच टीमने क्षेत्ररक्षण फिल्डिंग फलंदाजी करण्याचा प्रयत्न केला होता. की त्यामधली आपली राजेश कातारा यांची देखील टीम होती. मस्त खेळ त्यांचा देखील काल राहिला आहे. त्यांच्या अगेन्स्ट छत्रपती शिवाजी महाराज नेरे हा संघ आहे. तर नेरे संघ आपण देखील उपस्थित राहायचं आहे. नेवाले संघ इथे उपस्थित आहे. कालची पेंडिंग एक मॅच आपण इथे कव्हर करणार आहोत सुपर 12ची. डायरेक्ट एक संघ आपण बक्षीस पात्र फेरीमध्ये क्वालिफाय करणार आहोत सुपर 6 मध्ये. यस, इट्स सोडून देण्याचा प्रयत्न होता. निश्चितच हा अवांतरचा इशारा आहे. या षटकामध्ये हा दुसरा वाईड आहे. दुसरा वाईट आणि बघा वेळेचा बंधन आहे. 20 मिनिटामध्ये काही झालं तरी चालेल. तुम्हाला 4 षटकं संपवायचीच आहेत. तुमची टीम मीटिंग, तुमचे चर्चासत्र काय असेल त्या वेळेच्या आतमध्ये जर क्रॉस लाईन झाली तुमची तर मात्र एक क्षेत्ररक्षक तुमचा 30 यार्डमध्ये एक एक्स्ट्रा घेतला जाईल याची नोंद घ्या. इथे मात्र चौकार आलाय. कबरच्या दिशेने केल्याचा प्रयत्न होता. अप्रतिम प्रयत्न राहिलाय बालाचा आणि या 4 धावेने मात्र धावसंख्येला आता आकार आलाय. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 27 वरती. 27. थोडासा मागडा ठरतो. पहिल्या षटकामध्ये देखील 11 आल्या. 10+ रन आपण पाहिल्या त्या षटकामध्ये. हो, मस्त. इथे फक्त दिशा देण्याचा प्रयत्न होता. जबरदस्त प्रयत्न बालाचे राहिलेत. तिथे मात्र शॉर्ट थर्डमॅनला चेंडू अडकवण्याचा प्रयत्न. निश्चित एक धाव आली आहे आणि एका धावेनिशी मात्र षटक देखील संपलाय. 2 षटकांचा खेळ संपलाय. प्रथम फलंदाजी करत असताना चिंचपाडा संघ जाऊन पोहोचलाय तो तब्बल 28 वरती. 1 गडी बाद 28. बहुत कुछ है इस गाने में जो हम ले सकते हैं. याचबरोबर आमचे प्रभाकर शेठ उलवेकर यांचं देखील इथे आगमन झालेलं आहे. हार्दिक स्वागत आहे प्रभाकर शेठ आपलं या व्यासपीठावरती. खरं आज पाहायला गेलं तर खऱ्या अर्थाने त्या शहीदांना या 14 तारखेला भावपूर्ण श्रद्धांजली असेल. कारण ही तारीख म्हटली तर वेगळी तारीख होती, परंतु ही या तारखेला आज ब्लॅक डे म्हणून आपण नक्कीच पाहतोय. कारण आपले शहीद जवान या तारखेला पुलवामा त्या हल्ल्यामध्ये भ्याड हल्ल्यामध्ये जे शहीद झाले त्यांना देखील या स्पर्धेच्या माध्यमातून भावपूर्ण श्रद्धांजली असेल. इथे मात्र विकेट आली आहे ती बालाची. जबरदस्त प्रयत्न होते परंतु तिकडे कॅच देखील तेवढा सुंदर टिपलाय. विक्रमने मात्र हा झेल टिपलाय. दुसरा झेल मात्र तो टिपतोय. जो शहीद हुए हैं
28 वरती दुसरा विकेट मात्र तंबूच्या आश्रयाला आपण पाहतोय. नवीन फलंदाज मैदानामध्ये संकेत पाटील आलाय. स्वतः संघनायक आहे. जबरदस्त अलॉंग द कार्पेट ऑफ साईडला नक्कीच तिथे मात्र विक्रम आहे. एकच धाव मिळेल. एका धावेने मात्र धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 29 वरती. तिसरा षटक इथे सुरू आहे. धावसंख्येचा विचार केला तर चांगली धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. आता मात्र इथे रुंजन संघाला देखील सूर गवसला, कारण मोठा विकेट त्यांच्या जाळ्यामध्ये अडकलाय, तो म्हणजे बालाचा. कारण चिंचपाडा म्हटलं तर धावांची रण मशीन म्हणजेच बालाकडे पाहिलं जातं आणि तो फलंदाज मात्र लवकरात लवकर बाद झालाय. तिकडे मात्र दिनेश गायकवाड हा देखील चांगला प्रयत्न करतोय, ज्याच्या बॅटमधून देखील 2 चेंडूमध्ये 2 चौकार आलेत. हो, पूर्णपणे बाहेर निघून खेळण्याचा प्रयत्न होता. आउटसाइड टू ऑफ स्टंप जास्त बाहेर निघतोय. पंच बालतात आमच्याकडे प्रवीण पवार सर आणि अवांतरच्या स्वरूपामध्ये 1 धाव आली आहे. याचा एका धावेने मात्र धावसंख्या 30 वरती जाऊन पोहोचली आहे. तिसऱ्या षटकाचा खेळ इथे सुरू असताना प्रथम घरत वैयक्तिक दुसरं आणि सांघिक मात्र हा तिसरा षटक आहे. हो, पुन्हा एकदा इथे मात्र जास्त बाहेर निघून खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु इथे मात्र चेंडू थोडासा स्विंग आपल्याला पाहायला मिळते. निर्धाव चेंडूची सांगता पाहायला नक्कीच मिळाली आहे. हा निर्धाव चेंडू आलाय. धावसंख्या आपण पाहतोय ती 30 वरती स्थिर आहे. हो, हाफ ट्रॅकर इथे मात्र फक्त दिशा देण्याचा प्रयत्न होता. 2 चेंडू लगातार डॉट आहेत. याचबरोबर आमचे सन्माननीय गुरुनाथ ठाकूर यांचं देखील इथे आगमन झालं. मी विनंती करेन गुरुनाथ ठाकूर यांना की यावं आपण व्यासपीठावरती. आपलं देखील स्वागत. आणि त्याचबरोबर आमचे संतोष वास्कर हे देखील इथे आलेत. त्यांना देखील विनंती आहे की आपण देखील यावं. आपलं देखील स्वागत आहे. गुरुनाथ ठाकूर यांचं इथे आगमन होत आहे. त्याचबरोबर आमचे संतोष वास्कर देखील विनंती असेल आपण देखील यावं. प्रथम घरत बघा जबरदस्त या षटकामध्ये मारा करतोय. पहिल्या षटकामध्ये 11 धावा खर्च केल्या होत्या आणि या षटकामध्ये 1 वाईट देखील त्याच्या 2 वाईट देखील आलेत. पण बाकीचे चेंडू मात्र निर्णायक पद्धतीने फेकण्याचा प्रयत्न. हा तिसरा वाईट आहे या षटकातील. एका धावेने मात्र धावसंख्या आता वाढली जाते. एका धावेने मात्र धावसंख्या जाऊन पोहोचली ती 32 वरती 32 धावा. आतापर्यंत प्रथम घरतने तब्बल 4 धावा खर्च केल्यात या षटकामध्ये. चेंडू फेकले गेलेत ते 4 आणि त्या 4 धावांमध्ये 3 वाईड आहेत आणि 1 विकेट देखील आहे. हो, चांगला प्रयत्न आहे. कव्हरच्या दिशेने केल्याचा प्रयत्न. इथे मात्र दोन्ही क्षेत्ररक्षकांना भेदून मात्र चेंडू गेलाय सीमा रेषा पलीकडे. आलाय चौकार. क्या बात आहे. कधी येतील नितेश? हा, नाही येणार आहेत आज. हा, गणपती विसर्जन आहेत आज. चला, इथे पुन्हा एकदा मात्र चेंडू गेलाय सीमा रेषा पलीकडे. आलाय चौकार. मी विनंती करतोय सन्माननीय प्रमोद वास्कर आणि गजानन पाटील या दोन्ही व्यक्तिमत्वांना विनंती आहे की आपण यावं व्यासपीठावरती. आपलं सहर्ष स्वागत आहे. प्रमोद वास्कर आणि गजानन पाटील आमचे गुरुनाथ ठाकूर इथे उपस्थित झाले. त्याचबरोबर आमचे जावई संतोष वास्कर यांचं देखील इथे आगमन झालंय. त्यांचं देखील हार्दिक स्वागत. त्याचबरोबर प्रमोद वास्कर आणि गजानन पाटील या दोन्ही व्यक्तिमत्वांचं देखील इथे आगमन झालंय. त्यांचं देखील हार्दिक स्वागत. जबरदस्त स्पर्धा आहे मित्रांनो.
खऱ्या अर्थाने आपण पाहतोय गावदेवी कला क्रीडा और सांस्कृतिक मंडल आणि ग्रामस्थ मंडल खेडूकपाडा यांच्या विद्यमानातून साकारलेली गावदेवी चषक 2024चा एक सुंदर असं पर्व या खेडूकपाडा नगरीमध्ये सजलेलं आपल्याला दिसतंय। सुंदर असं आयोजन नियोजन आणि खऱ्या अर्थाने जबरदस्त संघ या स्पर्धेमध्ये सहभागी झालेले आहेत आणि प्रत्येक रात्रीमध्ये एक निर्णायक पद्धतीने सामने आपल्याला पाहायला मिळतात। हा एक विशेषता आहे स्पर्धेची आणि प्रत्येक रात्रीमध्ये 8 संघांचा पोल आपण पाहतोय, ही देखील या स्पर्धेची विशेषता आहे। रिंग्स ट्रॉली मैदानामध्ये आपण पाहूया 3 षटकानंतर धावफलकावरती धावा आहेत त्या तब्बल 40 धावा, म्हणजे चांगले धावसंख्येकडे वाटचाल इथे करताना आपल्याला दिसतोय। तो मात्र वंशिका अँड संचिता 11 सुनील स्पोर्ट चिंचपाडा हा संघ आणि त्यांच्या अगेन्स्ट मात्र जयदुर्गा रोंजन। सोपान पाटील आमचे आलेत रोंजनचे। सोपान काका यावं आपण, आपलं देखील स्वागत आहे। यस, इथे मात्र आता 4थ्या षटकाला प्रारंभ होतोय। गोलंदाज झालाय तो आशिष पाटील। यस, एक चांगला गोलंदाज आहे। पहिल्या रात्रीमध्ये आपण हाय स्कोर पाहिला तो 80 धावांचा आणि त्यानंतर कालच्या रात्रीमध्ये हाय स्कोर पाहिला तो 70 धावांचा होता आणि आजच्या रात्रीमध्ये पाहायचं आपल्याला की आजच्या रात्रीमध्ये किती हाय स्कोर होईल आणि सगळ्यात लो स्कोर होता तो 17 धावांचा पहिल्या रात्रीमध्ये। हो हो, क्लीन बोल्ड आशिष पाटील ची हीच विशेषता आहे आणि जबरदस्त चेंडू होता, डायरेक्ट ब्लॉक हॉल आणि इथे मात्र फलंदाज झालाय बाद संकेत पाटील। जबरदस्त मस्त मनाला सुन्न करणारा संगीत होता। राजा आदाईकरचा आवाज जर आपण जो सुरुवातीला पाहतो ना मस्त। इथे मात्र आता धाव संख्या आहे ती 40 वरती हा तिसरा विकेट आहे। आशिष पाटीलला मात्र विकेट मिळाली आहे। 2 चेंडू फेकले गेलेत बघा, वेगावरती स्वार होऊन फेकलेले चेंडू आहेत। खरं आशिष पाटील म्हटलं तर एक रोंजन विभागातील एक नामवंत गोलंदाज आहे। 16 मिनिटं पॉईंट 44 झालेले आहेत। आपण लक्ष द्या या गोष्टीकडे, कारण वेळेचा महत्व आहे। 20 मिनिटामध्ये काही झालं तरी चालेल, हां तुमचा फलंदाज आउट झाल्यानंतर तो टायमिंग तुमचा स्टॉप वॉच केला जातो, स्टॉप असतो। येस, इथे मात्र अजून एक निर्धाव चेंडू आलाय बघा, 3 चेंडू लगातार डॉट फेकले गेलेत। मस्त गोलंदाजी इथे होते। अजून एक विकेट आली आहे आणि स्वतः फॉलो थ्रो मध्ये हा इथे विकेट खरोखरच जबरदस्त गोलंदाजी नक्कीच मी म्हणेन आशीष पाटिल जी। कोणती धाव अजून खर्च केलेली नाहीये। इस बीच इस मंच के ऊपर अभी अभी जिनका आगमन हो चुका है, रिचपाल बिश्नोई जोधपुर राजस्थान से यहाँ पर निश्चित तौर पे इस टूर्नामेंट के लिए उनकी उपस्थिति हमें देखने को मिल रही है और उनके साथ ही साथ कुलदीप बिश्नोई वो भी इस मंच के ऊपर, उनका भी स्वागत है। रवींद्र खाडेकर आणि संतोष खाडेकर यांचं देखील इथे आगमन झालंय, त्यांचं देखील हार्दिक हार्दिक स्वागत या व्यासपीठावरती। तो 4 गेंदे लगातार डॉट, 4 चेंडू इथे डॉट फेकले गेलेत। तब्बल एक ही धाव खर्च केली गेली नाहीये। 2 विकेट मात्र प्राप्त केल्यात। हो, अजून एक निर्धाव चेंडू, क्या बात आहे। हा चेंडू मात्र डॉट आला तर मात्र आजच्या रात्रीतील पहिली मेडनवर होऊ शकते आणि या स्पर्धेची देखील पहिली मेडनवर होऊ शकते। हे होईल का? कारण लगातार 5 चेंडू डॉट फेकले गेलेत। हाच तर क्रिकेट आहे। क्रिकेटचं हाच तर वैशिष्ट्य आपण नेहमीच पाहत आहोत।
यस इथे मात्र सिंगल आली आहे, सिंगल आली आहे. शॉर्ट फाईट मध्ये नक्कीच वैभव मात्र चेंडूवरती आलाय. तत्पूर्वी मात्र एकच धाव मिळेल. एका धावेने मात्र धाव संख्या जाऊन पोहोचली आहे ती तब्बल 41. एकच धाव या षटकामध्ये आली आहे. दोन फलंदाज त्याच्या नावावरती आपण पाहतोय. आशिष पाटील खरोखर दाखवून देतोय की काय ताकद आहे माझ्यामध्ये. कारण जो विभाग प्रीमियर लीग आमच्या भागामध्ये होणार आहे, ओवे विभाग, तलोजा विभाग आणि नक्कीच रुंजन ज्या पद्धतीने खारघर तलोजा ओवे हा विभाग प्रीमियर लीगमध्ये जबरदस्त बोली देखील त्या खेळाडूला लागले. यस नेरे टीम कॅप्टन आपण आता यायचा. नेवाली टीमचे कॅप्टन आपण देखील या. रोशन इथे होता. इथे मात्र अजून एक निर्धाव चेंडू आलाय. बघा मागच्या 3 षटकांचा विचार केला तर 40 धावा होत्या. त्यानंतर आता 7 चेंडू झालेले आहेत. 7 चेंडूंमध्ये फक्त एकच धाव आली आणि 2 विकेट्स गेलेले आहेत. म्हणजे कुठेतरी प्रेशर आता चिंचपाडा संघावरती टाकण्याचा प्रयत्न केला गेलाय या संघाच्या माध्यमातून. इथे मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. नोमॅन्स लँडमध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. जजमेंट थोडासा चुकीचा, परंतु एकच धावेवरती समाधान मानावं लागतं. ते फलंदाजाला, फलंदाज आपण पाहतोय मनोजला. इथे मात्र धाव आली आहे ती सिंगल. एक सिंगलने मात्र धावसंख्येला आकार आला. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 42 वरती. आता मात्र दिनेशवरती पूर्ण आशा असतील. 16 चेंडू खेळतोय आणि 16 चेंडू 6 चेंडू खेळतो आणि 16 धावांचं योगदान आतापर्यंत त्याने दिलंय. हो इथे मात्र मस्त फटका आहे, परंतु मिस टायमिंग होता. वैभव मात्र चेंडूवरती आला. तत्पूर्वी मात्र इथे झेल सुटला गेलाय. दिनेशला मात्र हा जीवनदान मिळालाय. इथे एक धाव नक्कीच आले. एका धावेने मात्र धावसंख्या जाऊन पोहोचले ते 43 वरती. असं वाटलं होतं की 3 षटकामध्ये 40 आल्या, 2 षटकामध्ये किमान 20 ते 25 धावा येतील की काय, म्हणजे 60-65चं आव्हान इथे उभं केलं जाईल की काय. परंतु आशिषने जो बदल केला ना तो मात्र अप्रतिम होता. इथे मात्र जबरदस्त वेगावरती स्वार होऊन फेकलेला चेंडू होता प्रतीकचा. अजून एक निर्धाव चेंडू आलाय. नेरे बी टीम कॅप्टन देखील इथे येत आहेत. या नक्कीच, कारण जेव्हा विक्रम प्रणवकडे चेंडू जातोय. तत्पूर्वी मात्र एकच धाव मिळेल. एका धावेने मात्र धावसंख्या जाऊन पोहोचली ती तब्बल 44 वरती. 44. आता मात्र अजूनही या षटकातील एकच चेंडू बाकी आहे आणि या सत्रातील एक चेंडू बाकी आहे. पाहूया या एका चेंडूमध्ये किती धावा येतील हे देखील पाहणं गरजेचं आहे. तत्पूर्वी समोर दिनेश गायकवाड शेवटचा चेंडू खेळण्यासाठी सज्ज. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू हवेमध्ये आहे. झेलवरती क्षेत्ररक्षक आलाय, पण काय जजमेंट नुसार झेल टिपला गेलाय गौरवने आणि इथे मात्र फलंदाज झालाय बाद. वरती 4 विकेट आणि 45 धावांची गरज आहे येणाऱ्या 30 चेंडूंमध्ये. हॅलो, चला नेवाली टीमचे कॅप्टन आपण या. लगेच यायचं आहे. चला इथे येत आहेत. मी राजेश कातार यांना विनंती करेन
प्रमोद वास्कर यांना विनंती करेन. प्रमोद वास्कर यांना विनंती असेल की यावं आपण आपल्या शुभास्ते इथे टॉस करायचा आहे. महेंद्र पाटील आणि त्याचबरोबर धनेश गवते. तर इथे टॉस केला जाईल प्रमोद वास्कर यांच्या शुभास्ते. हॅलो चेक. येस, तर टॉस जिंकला नेवाली टीम कॅप्टन महेंद्र निर्णय. 4 ओव्हरची मॅच असेल. ओके ओके ठीक आहे. चल, निर्णय थोडा पेंडिंग हा. तर आपण सन्मान सोहळ्याकडे वळणार आहोत. सन्माननीय जयदास केनी रुपेश ठाकूर यांना विनंती असेल आपण व्यासपीठावरती यावं. आपलं सहर्ष मनपूर्वक स्वागत. याचबरोबर बघा, टेनिस क्रिकेट विश्वामध्ये खूप नेहमीच ज्यांचं योगदान राहिलेलं आहे, रायगड जिल्हा परिषदेचे माजी सदस्य आणि त्याचबरोबर क्रिकेटवरती अतोनात असलेलं प्रेम, सन्माननीय आमचे राजेंद्र पाटील साहेबांचं इथे आगमन होतं या व्यासपीठावरती. वेलकम राजेंद्र पाटील साहेब. या व्यासपीठावरती आज तुमची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते. गावदेवी चषक 2024 खिडूकपाडा यांच्या वतीने या स्पर्धेमध्ये आज राजेंद्र पाटील साहेबांची उपस्थिती लाभली आहे, त्याबद्दल मी त्यांचं सहर्ष स्वागत करतोय. असं व्हायचं आहे कीच. तर आपण काही सन्मान सोहळ्याकडे वळणार आहोत. तर राजेश कातारा यावा आपण आपला शुभ सन्मान इथे स्वीकारायचा आहे. प्रभाकर उलवेकर यांना विनंती करेन की प्रभाकर शेठ आपण आपल्या शुभ हस्ते राजेश कातारा, नेवाळीचे आमच्या गौरी स्पोर्ट नेवाळीचे पुरस्कर्ते आणि नेवाळीचे ग्रामपंचायत सदस्य राजेश कातारा यांचा शुभ सन्मान या व्यासपीठावरती केला जातोय. त्याचबरोबर मी कुन्नाथ ठाकूर यांना विनंती करेन की आपण देखील यावं. कुन्नाथ ठाकूर या, स्वागत आहे आपलं. आपला देखील शुभ सन्मान इथे केला जाईल. बघा, चिंचपाडा संघ तुमच्या एका खेळाडूची टी शर्ट बघायचं आहे. पंच थांबा 2 मिनटं. टी शर्ट जर असेल तर तुम्ही त्याला परिधान करण्यासाठी सांगायचं आहे, अन्यथा आयोजक सांगतायत की 2 धावेची पेनल्टी डिक्लेअर केली जाईल. बाला, येस, 2 धावेची पेनल्टी. ठीक आहे, चला आपण बोलूया मॅचकडे. सन्मान या मॅच नंतर नक्कीच 2 ओव्हर नंतर आपण सन्मान सोहळ्याकडे वळणार आहोत. बोलूया आपण पुढचा आवाज प्रवीण टेंबे यांचा. थँक्यू सो मच. प्रतीक पाटिल, बॉल डिपॉजिट इन पब्लिक स्टैंड, व्हाट अ स्टार्ट. चिंचपाड़ा बनाम रोहिंसन ब का मुकाबला, टारगेट 45 का है. पहली गेंद पे छक्का, 2 रनों की पेनल्टी लगी है. चिंचपाड़ा को टी शर्ट नहीं है खिलाड़ी की, और इसी के साथ 1 ओवर के बाद 2 रन जोड़े जाएंगे. नेवाली के संकेत पाटिल, आइए, स्वागत है आपका. अगला मुकाबला नेवाली नेरे के बीच में होगा. सुपर 12 का मैच, और जो भी टीम जीतेगी वो जाएगी सुपर 6 में. लेकिन चलते मुकाबले की तरफ, गावदेवी चषक 2024 की तीसरी रात है और यहाँ पे मुकाबला चलता हुआ बी पोल का पहला तगड़ा मुकाबला. एक तरफ है चिंचपाड़ा जिन्होंने पहली बैटिंग करते हुए 44 बनाए और लक्ष्य रखा है 45 का. जय दुर्गा रोहिंसन के सामने. आए हुए तमाम दर्शकों का हार्दिक स्वागत है, और जिनका इंतजार था वो आ चुके हैं 2 रातों के बाद. महाराष्ट्र के सुप्रसिद्ध निवेदक, बोला गणपति बाप्पा मोरिया फेम, महागुरु MD गडगे सर, इनका शुभागमन होता हुआ आज जल्लोष होगा. आइए, स्वागत है आपका. 2 दिग्गज समालोचक मेरे साथ जुड़े और मेरे लिए बहुत बड़ा दिन है ये, अभिमानास्पद. संदीप पाटिल सर अध्यक्ष और महागुरु MD गडगे सर. पहली गेंद पे छक्का, प्रतीक पाटिल ने संकेत का स्वागत किया. आइए, गावदेवी चषक खिड़ूपाड़ा के इस वाल्देश्वर क्रीडांगण पर आपका मनपूर्वक हार्दिक स्वागत है. पहली बॉल डिपॉजिट इन पब्लिक स्टैंड, क्या बढ़िया स्ट्रोक था रोहिंसन ब.
विक्रम है नॉन स्ट्राइक इन पर, जिनको सपनों की पहली बाइक मिली इसी साल तोंडरे के सरजमी पर साई चषक में। मिस टाइमिंग बॉल हवा में, पहली बॉल 6, दूसरी बॉल विकेट का पतन, प्रतीक की पारी समाप्त हुई 6 पे 1 विकेट रोहिंजन ब। इस स्ट्रोक देखिए, रफ्तार से किया गिरफ्तार, संकेत ने प्रतीक की पारी समाप्त हुई पॉइंट पे एक बेहतरीन कैच लपका है और वहां पे वो खिलाड़ी थे मनोज भिंगारकर, वेरी गुड फील्डिंग। मेहमान नवाजी होगी कुछ ही क्षणों में। सम्मानीय राजेंद्र पाटिल साहब मंच पर विराजमान है, क्रिकेट के बहुत चाहते और रायगढ़ टेनिस बॉल क्रिकेट के लिए सबसे बड़ा योगदान राजेंद्र पाटिल साहब का हमेशा होता है। बैटिंग के लिए नए बल्लेबाज है जितेश पाटिल, 1 डाउन। एक आसान सा लक्ष्य टीम को जीतने के लिए 5 ओवर में 45 यानी हर ओवर में 9 रन चाहिए, एक आसान सा मुकाबला। लेकिन बाला की जो गेंदबाजी है पूरी चिंचपाड़ा टीम की, अगर यहाँ पे तीक्ष्ण गेंदबाजी होगी, तीखी बॉलिंग, तो मुकाबला बनेगा चिंचपाड़ा के लिए। इस बार देखिए पिचिंग लाइन अंपायर देखेंगे, ऑफ स्टंप पर पिचिंग थी, बॉल लेंथ अच्छी थी, थोड़ी ओवर पिच बॉल और यहां से डॉट आती हुई बॉलिंग ट्रैक पर संकेत। चिंचपाड़ा एक्सप्रेस हमेशा 2 ओवर करते 5 ओवर की गेंदबाजी में और चिंचपाड़ा एक्सप्रेस नाम से इन्हें पहचाना जाता है। बहुत तेज बॉलर है संकेत। अगली बॉल कट किया, पॉइंट के ऊपर से खेला, वहां पर फील्डर भिंगार करते उनको बीट किया डीप बैकवर्ड पॉइंट पे और ये फंबल होते हुए जिसका नतीजा निकला पहले से रन कम है और ऊपर से 3 रन दिए। बहुत सारी गलतियां आज हुई, पहली बॉल पे छक्का, फिर टी शर्ट ना होने के कारण पेनल्टी और अब ये खराब फील्डिंग डिपार्टमेंट मजबूत चाहिए सुधीर अगलावे, क्योंकि जब लो स्कोरिंग का मैच होता है तो टीमें फील्डिंग डिपार्टमेंट के कारण ज्यादा हारती है। मतलब कैच ड्रॉप होना, मिस फील्डिंग होना, ये नतीजे कम होने चाहिए तो मैच बनेगा। 26 गेंदों पे 34 चाहिए, आसान सा मुकाबला। 700 में जीत का जुनून हो तो हालात कहां मायने रखते हैं। क्या स्ट्रोक है, गगनचुंबी लंबी दूरी, 6 की मंजूरी, गुड शॉट। जी नितिन, आपकी बात कुछ अलग है भाई। मैच अगर वन साइड होना तो डीजे नितिन धमाल करते, पूरा मजा आता है डीजे नितिन के द्वारा। अगली बॉल 2 6 अभी तक आए और इसी के साथ डॉट बॉल। पहले ओवर का खेल समाप्त है 1 विकेटों के नुकसान पर 15, 4 ओवर में चाहिए 28। महागुरु एमडी गढ़ के सर जुड़े, मेहमान नवाजी के लिए जरूर जाएंगे। अगले मैच का टॉस भी हुआ, नेरे बनाम नेवाली जो भी जीतेगी। कल का पेंडिंग मैच है क्योंकि कल गणेश उत्सव था, गणेश जन्मोत्सव, मागे गणेश उत्सव के कारण एक मुकाबला थोड़ा पेंडिंग रहा, लेकिन आज जो मुकाबला खेला जाएगा। खिड़ुकपड़ा गांव की पहले नाइट रचने रखने का ये खिताब है गांवदेवी कला क्रीड़ा सांस्कृतिक मंडल और ग्रामस्थ मंडल खिड़ुकपड़ा, और उनको अच्छा सपोर्ट मिला है वीरा स्पोर्ट्स खिड़ुकपड़ा के सभी खिलाड़ियों का। और इस साल वीरा स्पोर्ट्स ने 3 ट्रॉफी जीती है, 1 ट्रॉफी वल्लभ के नाइट रजनी में और 2 ट्रॉफी पेठाली हरिग्राम के डे टूर्नामेंट्स में। 3 ट्रॉफी विराट स्पोर्ट्स के खाते में अभी तक है और आने वाला सीजन थोड़ा बाकी है, यानी अगली ट्रॉफी भी उनका इंतजार करेगी। जी बिल्कुल, शानदार खिलाड़ी बने विराट स्पोर्ट्स खिड़ुकपड़ा में। राहुल उल्वेकर और भावेश उल्वेकर का अच्छा योगदान रहा टीम बनाने के लिए और ग्रामस्थ मंडल का अच्छा सपोर्ट रहा विराट स्पोर्ट्स के लिए। मैच की तरफ चलते, 1 ओवर 15, 2 छक्के लगे संकेत को। अब बॉलिंग ट्रैक पर आएंगे अमोल केनी। रख हौसला, वो मंजर आएगा, पैसे के 5 चलकर समंदर आएगा। इरादे मजबूत होने चाहिए अमोल केनी के, कोई दबाव ना हो तो मुकाबला बनेगा अमोल के लिए। मैच ऑन। पेनल्टी के साथ पहली टीम जो खेल रही गेंदबाजी करने वाली चिंचपाड़ा, पहली टीम को पेनल्टी मिली आज, मतलब तीसरी रात है। और ये कमाल का स्ट्रोक है, गैप में पहले ओवर में 15 और दूसरे ओवर का स्वागत हुआ। गेंद सीमा पार डीप स्क्वायर लेग पर 4 रनों के लिए मानो मुकाबला चिंचपाड़ा के हाथों से निकलता हुआ। रन क्यों कम बने सुधीर अगलावे, क्योंकि बाला का विकेट जल्दी आया। बाला 14 पे आउट हुए,
और उसमें 3 डॉट गेंद थी। सतीश मिसाल 2 पे आउट हुए और दिनेश गायकवाड़ ने जो 17 बनाए वो टीम के लिए सबसे बढ़िया थे। और अमोल केनी मेरे ख्याल से 1 रन पे आउट हुए। 0 पर अमोल केनी बॉलिंग के लिए। अगली बॉल। ज्यादा रन नहीं बने चिंचपाड़ा के और इसलिए ये मुकाबला धीरे धीरे एक तरफ झुकता हुआ फिर से 2 मुकम्मल करेंगे। क्या बात है, अच्छी रनिंग बिटवीन द विकेट। सिंगल डबल से भी मुकाबला फिनिश होगा। अब स्कोर कार्ड पे देखिए एक मैजिकल आंकड़ा, गेंदे बची है 22, रन चाहिए 22। हेड टू हेड मैच, पॉइंट टू पॉइंट, ये आसान सा मुकाबला बना है। सुधीर, ये अगर मैच जीतना है ना चिंचपाड़ा को तो एक निर्णायक ओवर चाहिए तीसरी। अगर वो संकेत करेंगे तो बेहतर होगा। जैसे रोंजन की ओर से आशीष पाटिल ने गेंदबाजी की थी चौथी, 1 रन देके 2 विकेट लिए थे। वो एक निर्णायक ओवर चाहिए चिंचपाड़ा को। लॉफ्ट किया है, फाइन लेग को क्लियर किया, लॉन्ग लेग की दिशा में, आउटफील्ड तेज है वाल्देश्वर क्रीडांगन की, बॉल सीमा पार 4 रन। चिंचपाड़ा 3 ओवर में 40 बनाए थे, लेकिन इसी चिंचपाड़ा ने 12 गेंद पे 4 बनाए। क्या मैच हुआ भाई। ओहो हो, ये बल्ले के स्लॉट में गेंद खिड़ुकपाड़ा के प्लॉट में तमतमाता हुआ छक्का। यही मैंने कहा, क्रिकेट रंग बदलने वाला खेल है जैसे राजकारण होता है। इस चिंचपाड़ा ने 3 ओवर में 40 बनाए थे, मुझे लगा 70 बनेंगे, लेकिन आखिरी के 2 गेंदबाजों ने 4 रन दिए 12 बॉल पे, तो वो टारगेट छोटा बना, वो टर्निंग पॉइंट था 12 गेंदे। अब 20 बॉल पे 12, 2 बड़े स्ट्रोक चाहिए। यानी अगला मुकाबला जो होगा नेवाली नेरे का NN, ये दोनों टीमें तैयार रही है। सुपर 12 का मैच कल का पेंडिंग सा मुकाबला है और वो बड़ा मैच होगा 4 ओवर का। हवाई सफर, जबरदस्त स्ट्रोक। बिल्कुल, अगले मुकाबले में एक तरफ काथारा टीम और गौते 11, ये ऐसा कुछ मुकाबला होगा। फुलटाव से घुटना टेक और ये चौका देख, मुकाबला वन साइड है, नो एक्साइटमेंट, अब औपचारिकता बची है। एक और शानदार चौका बरकरार रखी है बल्लेबाज ने जितेश पाटिल, 3 चौके 1 छक्का, अफलातून बैटिंग और ये मुकाबला एक तरफ झुकता हुआ 4 रन। जीत का परचम लहराने के लिए तैयार है जितेश पाटिल, नाम में जीत है उनके। इस बार अपील नहीं है, लेकिन बहुत बढ़िया गेंद है, बाला ने इसको लपक लिया, दबोच लिया। आखिरी बॉल पे 0 आए, गेंदे बचे 3 और 18, रन चाहिए 9, कंपलसरी चेसिंग। भी छक्का। इस साल उनका सपना पूरा हुआ, पहली बाइक जीते उन्होंने तोंडरे के सरजमी पर। लाइफ में हर खिलाड़ी चाहता है वो बाइक जीते और फिनिश। जय दुर्गा रोहिंसन वन साइड मुकाबला जीत चुकी है, मैच फिनिश
और ये 80 नंबर का सिक्सर था गावदेवी ट्रॉफी खिड़ुकपाड़ा के वाल्देश्वर क्रीडांगण पर। डीजे नितिन। ये ऑल द बेस्ट टीम चिंचपाड़ा। बाला वेरी वेल प्लेड। आपके शायद खिलाड़ी नहीं थे, जरूरत नहीं है, पर बहुत अच्छा खेल किया। जिंदगी की रही थे, हार के बाद जीते। और इस मैच का मैन ऑफ द मैच का पुरस्कार जाता है जिस खिलाड़ी के नाम में जीत था वो भी बढ़िया खेले और गेंदबाजी भी काफी अच्छी रही, आशीष प्रतीक की। लेकिन मैन ऑफ द मैच का पुरस्कार जाएगा जितेश पाटिल, मैन ऑफ द मैच। थैंक्स प्रवीण टेंबे। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव।